नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आली मित्रांनो. ही जी भरती निघाली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाकडून इथे वॅकन्सी निघाली आहे, भारतीय स्टेट बँक. याच्यासाठी इथे जे पद जे असणार मित्रांनो आपल्याला ज्युनियर असोसिएटसाठी ते वॅकन्सी असणार आहे. त्याला आपण लिपिक असं म्हणतो, क्लर्क. ओके. कस्टमर सपोर्ट सपोर्ट अँड सेल्ससाठी ते वॅकन्सी असणार आहे. एकूण इथे मित्रांनो 5180 प्लस जागा असणार आहे मित्रांनो. तर चांगली पॉझिटिव्ह आपल्याला 5180 वॅकन्सी असणार आहे टोटल. याच्यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता असणार अप्लाय करण्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो ही जी वॅकन्सी असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडियाकडून इथं भरती असणार आहे. ओके. त्यासाठी मित्रांनो इथं बघू शकतो तुम्ही ऑपॉर्च्युनिटी असणार आपल्याला चांगल्या प्रकारे SBI कडून. ओके. आता खाली जाऊया आपण. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून इथं वॅकन्सी असणार आहे. रिक्वायरमेंट जी असणार आहे ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट्स अँड सेल्ससाठी 2025-26 साठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. GK ची ऑनलाईन ॲप्लिकेशन आणि पेमेंट फीज चालू झालेली आहे आजपासून 6 ऑगस्ट 2025 ते 26 ऑगस्ट 2025 पर्यंत. ओके. आजच्या दिवसापासून जे फॉर्म भरणे चालू झालेले आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इथं जे ॲप्लिकेशन फॉर इन्व्हाइट फॉर इंडियन सिटिझनशिप इथं अप्लाय करू शकता. ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट्स अँड सेल्ससाठी इथं वॅकन्सी असणार आहे. ओके. वॅकन्सी जी असणार आहे वन स्टेट युनियन टेरिटरीज ऑनली आपल्याला अप्लाय करू शकतो. आपण कोणत्याही एका स्टेटसाठी एका युनियन टेरिटरीजसाठी आपण अप्लाय करू शकतो. ओके. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. जे पण आपल्याला होम स्टेट आपलं असणार त्याच्यासाठी आपण अप्लाय करू शकतो. ओके. तर लँग्वेज जी असणार आपल्याला जे आपण स्टेटसाठी आपण अप्लाय करतो त्या स्टेटची आपल्याला लोकल लँग्वेज आलेली पाहिजे, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. आपली टेस्ट होणार आहे लोकल लँग्वेजची त्या स्टेटमधली. ओके. संपूर्ण ते दिलेलं आहे 10वी आणि 12वीच्या मार्कशीटमध्ये आपल्याला ते आपल्याला जर पाहिजे आपल्याला लँग्वेज आपल्याला ती लँग्वेज पाहिजे आपल्या 10वी-12वी मध्ये तरच आपण इथं आपल्याला लँग्वेज प्रूफ लागेल मित्रांनो. ओके. हे संपूर्ण माहिती दिलेली आहे ज्युनियर असोसिएटसाठी. ओके. मेट्रो सिटीज मुंबई या महाराष्ट्र याच्यासाठी सर्कल वाईज. ओके. संपूर्ण ठिकाणी इथे वॅकन्सी असणार ऑल इंडियामध्ये. प्री एक्झामिनेशन जी असणार आहे टॅलेंट आपल्याला सप्टेंबर 2025ला असणार आहे. मेन्स एक्झामिनेशन असणार नोव्हेंबर 2025ला. ओके. याच्यासाठी अप्लाय करण्यासाठी याची ॲप्लिकेशन लिंक तुम्हाला मी लिंक याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. त्याच्यामध्ये वॅकन्सीजबद्दल दिलेली माहिती सेंट्रल्स, युनियन टेरिटरीज आपल्याला स्टेट्स, लँग्वेज आणि त्यानंतर रेग्युलर वॅकन्सी आणि बॅकलॉग वॅकन्सी. ओके. रेग्युलर वॅकन्सी बॅकलॉग वॅकन्सी दोघं वॅकन्सी ती मिळवलेली आहे. ओके. तुम्ही तर बघू शकता आता संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता याचा पॅराग्राफ दिलेला आहे. याच्यामध्ये रेग्युलर वॅकन्सी, बॅकलॉग वॅकन्सी सगळ्या वेगळ्या दिलेल्या आहे. तर आपण इथं बघू शकतो. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता गांधीनगर गुजरातसाठी सर्कल आहे गांधीनगरचं. गुजरात आपलं स्टेट, गुजराती लँग्वेज त्याच्यामध्ये 220 वॅकन्सी असणार रेग्युलरमध्ये आणि बॅकलॉगमध्ये एकही वॅकन्सी 0 वॅकन्सी आहे. और अमरावती अमरावती सर्कल असणार आहे त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश इथं. याच्यामध्ये आपल्याला तेलुगू आणि उर्दू लँग्वेजसाठी 310 वॅकन्सी असणार आहे. ओके. आणि बॅकलॉगसाठी 0 वॅकन्सी. त्याच्यानंतर इथं बेंगळुरूसाठी इथं कर्नाटकासाठी कन्नडा लँग्वेज याच्यासाठी 270 वॅकन्सी असणार आहे कॅटेगरी वाईज. त्याच्यामध्ये 198 वॅकन्सी ज्या असणार आहे अजून बॅकलॉग वॅकन्सी असणार आहे. ओके. त्याच्यानंतर भोपाल मध्य प्रदेश आपले सर्कल असणार आहे मध्य प्रदेश आणि चंदीगडसाठी त्या सर्कलसाठी हिंदी लँग्वेज. याच्यामध्ये भोपाल मध्य प्रदेशला 100 वॅकन्सी असणार आहे. छत्तीसगडला 220 वॅकन्सी आणि मध्य प्रदेशला इथं 37 वॅकन्सी असतात बॅकलॉगमध्ये आणि भोपालला चंदीगडमध्ये 32 वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर भुवनेश्वर ओडिया लँग्वेजला 190 वॅकन्सी असणार आहे रेग्युलरमध्ये आणि बॅकलॉग वॅकन्सीमध्ये 0 असणार आहे. त्यानंतर इथे चंदीगड, न्यू दिल्लीसाठी हरियाणाला हिंदी आणि पंजाबी लँग्वेजवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. ते 138 जागा असणार आहे. बॅकलॉगला 0 वॅकन्सी. तर चंदीगड सर्कलसाठी याच्यामध्ये जम्मू आणि काश्मीर याच्यासाठी उर्दू हिंदी लँग्वेजसाठी 29 वॅकन्सी असणार आहे. ओके. रेग्युलरमध्येच. हिमाचल प्रदेशसाठी हिंदी लँग्वेजला इथं 68 वॅकन्सी असणार आहे. लद्दाखसाठी उर्दू आणि लद्दाखी लँग्वेजसाठी याच्यामध्ये 37 वॅकन्सी असणार आहे आणि पंजाबसाठी पंजाबी लँग्वेजसाठी 178 वॅकन्सी असणार आहे. त्याच्यानंतर इथे चेन्नईसाठी इथे वॅकन्सी आहे. तामिळनाडूसाठी याच्यामध्ये तामिळ लँग्वेजला 380 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर ते हैदराबादला इथं तेलंगणाला तेलुगू लँग्वेजला 250 वॅकन्सी रेग्युलरमध्ये आणि बॅकलॉगच्या 58 वॅकन्सी. ओके. त्याच्यानंतर इथं जयपूरमध्ये राजस्थानला हिंदी लँग्वेजसाठी 260 वॅकन्सी असणार आहे. बॅकलॉगमध्ये 27 वॅकन्सी. ओके. कोलकातासाठी वॅकन्सी असणार आहे जसं की वेस्ट बंगालला
बेंगॉली नेपाली लँग्वेज 270 व्हॅकन्सी असणार आहे आणि 4 व्हॅकन्सी बॅकलॉगमध्ये. ओके. त्यानंतर अंदमान निकोबार आयलंडसाठी इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये 330 व्हॅकन्सी, बॅकलॉगमध्ये 2 व्हॅकन्सी. ओके. त्यानंतर सिक्कीमसाठी नेपाली आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये 20 व्हॅकन्सी असणार आहे आणि बॅकलॉगला 0 व्हॅकन्सी. त्यानंतर लखनौ न्यू दिल्लीसाठी उत्तर प्रदेशला सर्कल असणार लखनौ न्यू दिल्ली उत्तर प्रदेश आपलं स्टेटसाठी व्हॅकन्सी. इथं आपल्याला असणार आहे 540 व्हॅकन्सी टोटल ऑफ. ओके. याच्यामध्ये 18 व्हॅकन्सी असणार बॅकलॉगसाठी. त्यानंतर महाराष्ट्र मुंबई मेट्रोसाठी महाराष्ट्र लँग्वेज असणार महाराष्ट्र स्टेटसाठी मराठी लँग्वेजसाठी 476 व्हॅकन्सी असणार टोटल ऑफ आणि बॅकलॉग व्हॅकन्सी असणार 74. ओके. सॉरी बॅकलॉग व्हॅकन्सी असणार आहे इथं 168. ओके. बॅकलॉग व्हॅकन्सी दिलेला आहे, एक सर्व्हिसमॅनची वेगळी आहे आणि तर टोटल दिलेलं PWDची. ओके. इथं बघू शकता तुम्ही एक सर्व्हिसमॅनला टोटल व्हॅकन्सी दिलेली आहे. ओके. आपण वाचून घ्यायचं बॅकलॉग व्हॅकन्सी. मेट्रो गोवामध्ये आपल्याला इथं कोकणी लँग्वेजसाठी 14 व्हॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात, बॅकलॉगमध्ये पण असणार आहे. त्यानंतर न्यू दिल्लीमध्ये उत्तराखंडमध्ये हिंदी लँग्वेजसाठी 169 व्हॅकन्सी आणि उत्तराखंडमध्ये 127 व्हॅकन्सी बघायला मिळतात. ओके. त्यानंतर अरुणाचल प्रदेशसाठी इंग्लिश लँग्वेजसाठी तर 20 व्हॅकन्सी असणार आहेत. ओके. त्याच्यानंतर इथं गुवाहाटी आपलं सर्कल असणार आहे. आसाममध्ये आसमीस बेंगाली बौद्धसाठी 145 व्हॅकन्सी बघायला मिळतात. त्यानंतर मणिपूरमध्ये आपल्याला इथं मणिपुरी इंग्लिशमध्ये आपल्याला 16 व्हॅकन्सी बघायला मिळतात. बॅकलॉग व्हॅकन्सी पण इथं अवेलेबल आहे. मेघालयासाठी इथं इंग्लिशमध्ये आपल्याला 32 व्हॅकन्सी बघायला मिळतात. ओके. मिझोरामसाठी मिझो लँग्वेजसाठी इथं 13 व्हॅकन्सी बघायला मिळतात. त्यानंतर नागालँडमध्ये इंग्लिश लँग्वेजसाठी 22 व्हॅकन्सी बघायला मिळतात. त्याच्यानंतर आपण आता त्रिपुरामध्ये बेंगॉली लँग्वेजसाठी इथं 22 व्हॅकन्सी बघायला मिळतात. त्यानंतर पटना सर्कल बिहार स्टेटसाठी हिंदी आणि उर्दू लँग्वेज 260 व्हॅकन्सी बघायला मिळतात. आणि झारखंडमध्ये हिंदी लँग्वेजसाठी 130 व्हॅकन्सी आणि केरलामध्ये आपल्याला त्रिपुरापुरममध्ये केरलासाठी मल्याळम लँग्वेज लक्षद्वीपला व मल्याळम लँग्वेज याच्यासाठी 247 व्हॅकन्सी असणार. केरलासाठी लक्षद्वीपला असणार 3 व्हॅकन्सी. टोटल इथं तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो 5180 पदं असणार आहे. याच्यानंतर इथं टोटल इथं तुम्ही बघू शकता बॅकलॉग व्हॅकन्सी दिलेली आहे. टोटलमध्ये आपल्याला या सर्कलमध्ये 403 व्हॅकन्सी, रेग्युलरमध्ये PWDच्या 810 व्हॅकन्सी. ओके. अशा पद्धतीने संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके. ऑल स्टेटमध्ये. आता याच्यामध्ये आपल्याला पुढे गेल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे. ओके. आता नोटिफिकेशन नंबर दिलेला, इम्पॉर्टंट नंबर वगैरे दिलेले आहे, जे की आपण आता स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत. OBC कॅन्डिडेटसाठी संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके. त्याच्यानंतर इथं फायनान्शियल इयरबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर आता इथं आपल्याला एलिजिबिलिटी दिलेला आहे, क्रायटेरिया जो की आपला असणार आहे 1/4/2025 पर्यंत आपली एज लिमिट काउंट होणार आहे. 20 ते 28 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. कॅटेगरीचं सूट असणार आहे. ओबीसीला 3 वर्ष सूट, SC/STला 5 वर्ष सूट असणार आहे एज लिमिटमध्ये. PWD जनरल EWSला 10 वर्ष सूट, PWD OBCला 13 वर्ष सूट, PWD SC/STला 15 वर्ष सूट असणार आहे. ओके. एक सर्व्हिसमॅनला पण इथं सूट असणार आहे वेगळ्या इथं ग्रुपनुसार. ओके. कॅटेगरीनुसार. ओके. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया. वुमेनसाठी पण इथं सूट असणार आहे महिलांसाठी. त्यानंतर इथे SBIची जी पण असाल इथं एम्प्लॉईड यांच्यासाठी इथे सूट असणार आहे. ओके. त्यानंतर इथं अकॅडमिक जे असणार आहे आपल्याला क्वालिफिकेशन 31/12/2025 पर्यंत कंप्लीट पाहिजे. आपल्याला ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे 31/12/2025 पर्यंत. बघू शकता तुम्हाला 31/12चा टाइम दिलेला आहे त्यांनी, म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत आपलं एज्युकेशन क्वालिफिकेशन कंप्लीट होणार असेल आपलं ग्रॅज्युएशन, तर आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला अप्लाय करण्यासाठी. ओके. तर आपण अप्लाय करू शकतो. त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे याच्याबद्दल मी. ओके. त्याच्यानंतर इथं आपल्याला PWD वाल्यांसाठी माहिती दिलेली आहे, जसं की PWDचं वाचून घ्यायचं. PWD कॅटेगरीवाल्यांनी आपल्यासाठी काय कोणत्या ग्रुपमध्ये व्हॅकन्सी असणार आहे याचा पूर्ण तक्ता दिलेला आहे इथं या PDF मध्ये तुम्ही बघू शकता PWDसाठी. ओके. टाइम वगैरे त्यांना इथं एक्स्ट्रा मिळत असते, एक सर्व्हिसमॅनला दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं खाली आल्यानंतर इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता इथं दिलेलं आहे आपलं सिलेक्शन प्रोसेस, जो की असणार आहे आपल्याला ऑनलाईन टेस्ट असणार आपली प्री एक्झामिनेशन आणि मेन्स एक्झामिनेशन. त्याच्यामध्ये प्रीमी एक्झामिनेशन 100 मार्कांची असते. 3 सेक्शनमध्ये इथं डिवाइड असते मित्रांनो 100 मार्कांसाठी. ओके. 100 क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये आता सगळ्यात पहिलं 3 सेक्शन दिलेलं आहे, मार्क्स वगैरे ड्युरेशन दिलेलं आहे. इंग्लिश लँग्वेजसाठी इंग्लिश लँग्वेजमध्ये द्यायची असते 30 क्वेश्चन 30 मार्कांसाठी 20 मिनिटाचा टाईम. न्यूमेरिकल ॲबिलिटीचे 35 क्वेश्चन 35 मार्कांसाठी 20 मिनिटाचा टाईम दिला जातो. रिझनिंग ॲबिलिटीसाठी 35 क्वेश्चन 35 मार्कांसाठी 20 मिनिटाचा टाईम दिला जातो. टोटल ऑफ क्वेश्चन असणार 100.
100 मार्कांसाठी 1 घंट्याचा इथं अवधी दिला आहे. ओके. टाईम दिलेला आहे. 1/4ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 0.25%. ओके. त्याच्यानंतर इथं संपूर्ण मेन्स एक्झामिनेशन तर क्वालिफाय झाल्यानंतर आपण प्री क्वालिफाय झाल्यानंतर मेन्स एक्झामिनेशन आपली असते. जे की याच्यामध्ये आपल्याला सेशन आपल्याला बघायला म्हणजे 4 सेशनमध्ये असते. जनरल अवेअरनेस, फायनान्शियल अवेअरनेसचे 50 क्वेश्चन असतात 50 मार्कांसाठी. 35 मिनिटाचा टाईम दिला जातो. जनरल इंग्लिश लँग्वेजमध्ये 40 क्वेश्चन असतात 40 मार्कांसाठी 35 मिनिटाचा टाईम दिला जातो. कॉम्पिटेटिव्ह अप्टिट्यूडचे 50 क्वेश्चन असतात 50 मार्कांसाठी याच्यामध्ये 45 मिनिटाचा टाईम दिला जातो. रिझनिंग अबिलिटी अँड कॉम्प्युटर अप्टिट्यूडचे 50 क्वेश्चन असणार आहे इथं 60 मार्कांसाठी 45 मिनिटाचा टाईम दिला जातो. टोटल ऑफ क्वेश्चन असतात आपल्याला 190. याच्यामध्ये स्टार जे दिलेले आपण आपल्या मनाने कोणत्या पण लँग्वेजचा असणार आहे. ओके. जे पण आपल्याला लागेल. 190 क्वेश्चन 200 मार्कांसाठी 2 तास 40 मिनिटाचा इथं टाईम दिला आहे. ओके. अशा पद्धतीने इथं दिलेलं आहे. 1/4ची निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये पण असणार आहे. त्याच्यानंतर इथं फेज 3 असणार आहे. लोकल लँग्वेज आपली टेस्ट असणार आहे. 10 क्लास आणि 12 क्लासमध्ये आपल्याला सब्जेक्ट पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या लोकल लँग्वेज टेस्टमध्ये आपल्याला टेस्ट पॅटर्न जो असणार आहे याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे. नंबर ऑफ पॅसेजचा नंबर ऑफ क्वेश्चन ऑफ मार्क्स ओके. नॉन व्हेरिएबल टेस्ट असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप 3 क्वेश्चन 15 मार्कांसाठी असणार आहे. त्यानंतर आपल्याला व्हेरिएबल टेस्ट असणार आहे याच्यामध्ये 20 मार्कांसाठी. ओके. तर याच्यामध्ये संपूर्ण दिलेली आहे कॅटेगरी वाईज. ओके. टेस्टबद्दल. आता तुम्हाला एक्झामिनेशनचे मीडियम ऑफ एक्झामिनेशनची सेंटर्स वगैरे दिलेले आहे आपल्याला. एक्झामिनेशन मीडियम ऑफ लँग्वेज जे की ते स्टार मार्किंगमध्ये दिलेलं आहे. जे बी तुम्ही देऊ शकता. जपान लँग्वेजमध्ये तुम्हाला द्यायची इंग्लिश लँग्वेज सोडून. ओके. इथं दिलेलं आहे सगळ्या स्टेटसाठी 33 स्टेटच्या इथं लँग्वेज दिलेले आहे. तुम्ही बघू शकता. ओके. त्याच्यानंतर आता इथं टेस्ट ऑफ आपल्याला लँग्वेज दिलेलं आहे. प्रोव्हिजनल सिलेक्शन दिलेलं आहे. त्यानंतर मार्क दिलेले फेज 1 फेज 2चं असं कसं असणार आहे. फेज 1 फेज 2 जसे प्री एक्झामिनेशन झाल्यानंतर आपल्याला मेन्स एक्झामिनेशन होते. त्यानंतर आपल्याला इथं इंटरव्ह्यूला आपल्या कंडक्ट केलं जातं. ओके. त्याच्यानंतर आता इथं पे स्केल असणार आहे. सॅलरी आपल्याला असणार बेसिक आपल्याला स्टार्टिंग असणार आहे ह्याच्यामध्ये. हे दिलेलं 24,050 पासून 64,080 रुपये म्हणजे इथं स्टार्टिंग बेसिक पासून 26,730 पासून तर आपल्याला इथं 24,000 पर्यंत येणारी सॅलरी इथं भेटू शकते असं की दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला एम्प्लॉयमेंटला जी सॅलरी असणार आहे 46,000 रुपये पर मंथ आपल्याला सॅलरी इथं भेटणार आहे. तर चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे संपूर्ण आपला प्रोबेशन पिरियड जो की आपला प्रोबेशन पिरियड इथं असणार आहे. दिलेला रेग्युलर आपल्याला जॉइनिंग झाल्यानंतर आपला प्रोबेशन पिरियड असणार मिनिमम आपल्याला 6 महिन्यांचा प्रोबेशन पिरियड. ओके. 6 महिने आपल्या झाल्यानंतर आपण इथं परमनंट होऊन जातो. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग मिळतं सी-एस-टी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी आणि एक सर्व्हिसमॅनला जी पण आपल्याला घ्यायची असेल एक्झामिनेशनची ट्रेनिंग तर आपण घेऊ शकतो. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरताना इथं ऑप्शन मिळत असतं. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग वगैरे मेन्स एक्झामिनेशन आपल्याला संपूर्णमध्ये दिलेली आहे. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होतं आपल्या तिथे एक्झामिनेशन सेंटर्सला. ओके. त्याच्यानंतर आता इथं आल्यानंतर इथं कॅटेगरी आपल्याला फीज असणार आहे. जो की आपल्याला एस-सी, एस-टी, एस-सी, पी-डब्ल्यू-डीला एक सर्व्हिसमॅनला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. जनरल ओबीसी, ईडब्ल्यूला ₹750 एक्झामिनेशन फी असणार आहे. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं याच्यासाठी ओके. वेबसाईट लिंक तुम्हाला देऊन देईल. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर पेमेंट फीजमध्ये काही आपल्याला वर्किंगसाठी काही टाईम लागत असेल, काही इश्यू झाला असेल, या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. ओके. त्या ॲप्लिकेशन फॉर्मबद्दल इथं गाईडलाईन दिलेली आहे. हँडरायटिंग डिक्लेरेशन, लेफ्ट थंब, फोटोग्राफ्सबद्दल इथं माहिती दिलेली आहे. जे की तुम्ही इथं बघू शकता. जनरल गाईडलाईन वगैरे आपण वाचून घ्यायची इन्फॉर्मेशन सगळी. ओके. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. आता त्याच्यानंतर इथं अपॉइंटमेंट दिलेली आहे. संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. अशा पद्धतीने डिक्लेरेशन. ओके. आता इथं संपूर्ण आता प्री एक्झामिनेशनसाठी आपल्याला आणि मेन्स एक्झामिनेशनसाठी आपल्याला सेंटर आपल्याला चॉईस करायचे तर ऑल इंडियामध्ये सेंटर असणार आहे. टोटल ऑफ सेंटर जे असणार आहे 45 स्टेटमध्ये आपल्याला इथं नावं दिलेलं आहे. टोटल ऑफ 45 ठिकाणी आपल्याला सेंटर्स असणार आहे स्टेटमध्ये युनियन टेरिटरीमध्ये 45 स्टेटची नावं 45 बोलतो 35 असेल ते. तर तो 11 पासून स्टार्टिंग केलेलं आहे म्हणून 35 सेंटरचे ते नाव आपल्याला दिलेलं आहे. कोड नंबर दिलेला आहे. ओके. हे सगळ्या ठिकाणी आपण बघून घ्यायचे आहे. गाईडलाईन दिलेले फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट डायरेक्ट डिक्लेरेशन बद्दल फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला इथं गाईडलाईन दिलेली आहे. त्याच्यानंतर ॲग्रिगेट इथं फॉर्म दिलेले आहे. जसे की तुम्हाला डेमो फॉर्म वगैरे आपल्याला दिलेले आहे. डेमो सर्टिफिकेट जे असतं कॅटेगरी वाईज. ओके. तर अप्लाय करून घ्यायचं आपल्याला. अप्लाय करण्याची दिनांक आपल्याला दिलेली आहे तर 6 सप्टेंबरपासून 6 ऑगस्टपासून आपले फॉर्म चालू झालेले आहेत. 6 ऑगस्ट 2025 ते 26 ऑगस्ट 2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नाहीतर मला तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुकला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. पीडीएफ फाईल डाउनलोड करायचं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. ओके. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चॅनलपर्यंत सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. असेच तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी
गरजेचं असतं तुमच्यासाठी. अशाच जॉब अपॉर्च्युनिटी सोबत आपण भेटूया आपण आता नेक्स्ट 2 मध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.